गेल्या 15 दिवसांपासून माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय वातावरण बारामतीतलं तापलेलं आहे. आज प्रत्यक्ष मतदान पार पडतंय. चंद्रराव तावरे आपल्या सोबत आहेत, सहकार बचाव पॅनलचे प्रमुख. अण्णा, आज मतदान पार पडतंय. काय मतदारांना आवाहन करणार आहात? आज स्वतः तुम्ही मतदान करणार आहात आणि काय मतदान आवाहन? आपला माळेगाव सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या प्रपंचाला हातभार लावणारा कारखाना आहे आणि त्या कारखान्याचा कारभारी कोणाला नेमायचं हे ठरवणारे आजचा दिवस आहे. आणि तो कारभारी चांगला ठरवा, जो जेणेकरून तो कारखाना चांगला चालेल, सभासदांना अधिकचे 2 पैसे देईल, अशा पद्धतीच्या माणसांना तिथं पाठवा, असं आम्ही त्यांना आव्हान करतो. अण्णा, खऱ्या अर्थानं बारामतीतलं राजकीय वातावरणच गेल्या आठवड्याभरापासून तापलेलं आहे. आरोप प्रत्यारोप होत आहेत. अजितदादांनी तुमच्यावर देखील आरोप केले, तसेच तुम्ही देखील त्यांच्यावरती काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. नेमकं काय, अजितदादा चेअरमन होणार आहेत कारखान्याचे, नेमकं काय वाटतंय तुम्हाला? बघा, आता त्याने सगळा कायदा गुंडाळून ते चेअरमन झालेले आहेत. वास्तविक पाहताना कुठल्याही संस्थेची अगोदर निवडणूक होते, त्याच्यातून लक्षात आलं का कारभारी निवडले जातात, त्या कारभारातून चेअरमन निवडले जातात. लक्षात आलं का? मी असं म्हणत नाही की मी काय चेअरमन आहे, मी काय आमकं होणार आहे, तमकं होणार. लोक ठरवतील, लोक ठरवतील ते होईल. आमचं असं आहे. पण परवा जी सांगता सभा झाली त्यामध्ये अजितदादांनी खुलं आव्हान दिलं होतं की मी माझ्या पॅनलचं चेअरमन आहे. तुमच्या पॅनलचं चेअरमन कोण, असं म्हटल्यावर सभासदांनी तुमचं नाव घोषित केलेलं आहे. तुम्ही चेअरमन पदाला इच्छुक आहात का? कारण अजितदादा स्वतः म्हणतात मी चेअरमन होणार. तुम्ही आहात का इच्छुक? तेव्हा काही इच्छुकता म्हणण्यापेक्षा त्या कारखान्याची जी विस्कटलेली गडी आहे, तो कारखाना अडचणीत आलेला आहे. आमच्या सभासदांचा प्रपंच त्याच्यावरती अवलंबून आहे. 20,000 सभासद त्या कारखान्याचे सभासद आहेत. त्यांचा प्रपंच व्यवस्थित सुरळीत करण्यासाठी, त्यांच्या प्रपंचाला हात लागण्यासाठी एक माळेगाव कारखाने विस्कटलेली गडी ते आम्ही दुरुस्त करायचा आमचा मार्ग आहे. तर लोकांनी संधी दिल्याप्रमाणे आम्ही तो दुरुस्त करू, एवढंच त्यांनी. अण्णा, खरं तर अजितदादांनी जिल्हा बँक उघडी आहे आणि त्याच्यावरून आगपाकड केलेली होती. शरद संस्थेवर प्रश्न उपस्थित केला. शरद संस्थेतून तुमचं राजकारण चालतं, तुम्ही एकत्र बसता तिकडं, आणि तिथं सुद्धा सहकारी संस्था असताना हे सगळं चालू आहे असं म्हटलंय. ती संस्था ह्या संस्थेत जमीन असण्याचा फरक. ती जी संस्था आहे त्याचे आयुर्वेदाचे नियम आहेत, 5:30 नंतर ती बंद असायला पाहिजे. रात्री 11 वाजेपर्यंत खुली राहते. त्यांचे पदाधिकारी अधिकारी तिथे येतात. रात्रभर तिथं सगळं चालतो. मग आता माळेगाव कारखान्याच्या याद्या सापडल्या, त्याच्यानंतर ते काम कोणाला कुठल्या माणसाला काय करायचं ते नावं देणाऱ्या चिठ्ठ्या सापडल्या. हे का बँकेत आहे का, बँकेचं काम आहे का? त्याने आमच्या शहर संकुलात येऊन चौकशी करावी. अशा याद्या पैसे घ्यायचं याचं करायचं. खरं तर अजितदादांनी एक म्हटलेलं आहे वारंवार सभांमध्ये की मी कारखान्याचं भलं करू शकतो, सभासदांचं भलं करू शकतो. याशिवाय 500 कोटी रुपयांपेक्षा जास्तचा निधी या संस्थेमध्ये देऊ शकतोय, कार्यक्षेत्रात देऊ शकतोय. अहो, त्याचं काम आहे. 500 काय घेऊन बसला? रस्त्याकरता निधी देणं, पाण्याकरता निधी देणं, इरिगेशनचे निधी देणं, हे महाराष्ट्र शासनाचं काम आहे. आणि ते शासनाचं आहे. आणि ह्याचं मग का दिलं नाही? त्यांच्या देऊ शकतात, देतो, त्याचा मग का दिला नाही? एकदम दिलेला आहे. तो निधी तसा कोणालाच कारखान्याला देता येत नाही. त्याला हे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी माळेगाव म्हणजे कारखान्याच्या नाव न घेता, लक्षात आलं का, मग त्या नावावरती प्रकरण करायचं, त्याचा निधी दाखवायचा आणि तो पण निधी मोठ्या प्रमाणात खर्च करायचे. आणि आज प्रत्यक्ष मतदान पार पडतंय. पण मतदानाचं ठिकाण बदलण्यात आलेलं होतं. परवा शिवतीर्थला सर्व मटेरियल जे आहे ते आणून टाकलेलं होतं. पण अचानक मतदानाचं स्थळ बदललेलं आहे, मतदान केंद्र बदललेलं आहे, मतमोजणी केंद्र बदललंय. अण्णा, मतमोजणी केंद्र बदललेलं आहे. मतमोजणी केंद्र बदललेलं आहे. मतमोजणी केंद्र शिवतीर्थवर होणार होतं, मात्र आता बदलण्यात आलेलं आहे. शिवतीर्थावरती मतमोजणी झाली असती तर ते निपक्षपाती झाली असती. म्हणून शिवतीर्थावरती मोजणी घ्या, जागा आहेच पैसे, मैदान आहेच पैसे, म्हणून आम्ही त्यांना आग्रह करत होतो. त्यांना तिथे गडबड करायची होती. मागच्या वेळी त्यांनी इलेक्शनमध्ये गडबड केली. लक्षात आलं का? पोलीस रिपोर्टचा वापर केला, अधिकाराचा वापर केला, शासनाचा वापर केला
आणि ते होऊ नये म्हणून आम्ही चिवटे काय म्हणत होतो म्हणजे वेगळं काहीच नाही. पण आता स्थळ बदललंय, मतदान केंद्रावरती मतमोजणी केंद्रावरती काही गडबड होईल असं वाटतंय का? आणि गेल्या वेळी नेमकं काय झालं होतं? मागच्या वेळेला राज्याची सगळी सूत्र तरी आमचे उद्धवराव लक्षात आलं का हे ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असले तरी सगळी सूत्र यांच्याकडेच होती. त्यांनी त्या सत्तेचा वापर आपल्या बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी वापर केला. त्यावेळेला तसं करता येणार नाही. त्यावेळेला शासन योग्य ते निर्णय घेत चांगली म्हणजे जी माणसं पाठवली त्यांनी आत्ताचे आलेले निवडणूक निर्णय अधिकारी हे सुद्धा त्यांनी चांगले पाठवलेले निकृष्ट पातीपणानं काम चालू आहे म्हणून आम्हाला खात्री यावेळेस नाही. 24 तारखेला निकाल होणार आहे यांना. काय वाटतंय? काय भावना आहे आणि कशा पद्धतीने तुमचं पॅनल लागणार आहे? विजय याची खात्री वाटते? 100% आमचं पहिला विजय होईल. गेली 40 वर्ष आम्ही या लोकांच्यासाठी काम केलं. केवळ मागच्या वेळेला त्यांनी अधिकाराचा गैरवापर केला. चुकीची माणसं तिथं आणली, दमदाटी केली, काही लोकांना तुरुंगात टाकायची भाषा वापरली कर्मचाऱ्यांकडून. त्याच्यामुळे लोक म्हणजे जाऊ कुठे 5 वर्ष गेले नाही. त्याला कुठं माहिती आहे. खूप खूप धन्यवाद. हे होते चंद्रराव तावरे. त्यांनी सांगितलेलं आहे की गेल्या 40 वर्षांपासून आम्ही लोकांची सेवा करतोय आणि त्यामुळं येत्या 24 तारखेला पॅनल आपलंच विजयी होणार आहे. विजयाची खात्री त्यांनी व्यक्त केलेली आहे. मात्र त्यांनी दुसरी शंका व्यक्त केलेली आहे की गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दादागिरी दडपशाहीचा वापर झाला आणि त्यामुळं आमचं पॅनल हरलेलं होतं. मात्र यंदा तसं होणार नाही. आता या निवडणुकीमध्ये निश्चितपणे चंद्रराव तावरे यांचं सहकार बचाव पॅनल विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामॅन तेजस सहमी, वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.